नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची आपली 31st बनवलेली पनीरची रेसिपी आहे आणि ही रेसिपी खूप युनिक आहे. आपण सहसा अशी घरी बनवत नाही किंवा घरी खाल्लीही नसेल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व साहित्य सांगितलेलं आहे आणि कृतीसुद्धा एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. तर अशी युनिक रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आलेला असाल, तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण ह्या भाजीवर वरतून घातलेले आहे फ्रेश क्रीम. भाजीचं लुक तुम्हाला दिसत आहे ना, कसं एकदम शाही पनीर दिसत आहे की नाही. आपण अशा रेसिपी सहसा मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्येच खातो आहो, पण नाही, अशाच रेसिपीज आपण घरीसुद्धा बनवून खाऊ शकतो. तर रेसिपीला सुरुवात करूया चला. तर साहित्यामध्ये घेतलेलं आहे आपण 150 ग्राम पनीर, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशोप, 3 ते 4 वाळलेल्या सुक्या मिरच्या, पाव चमचा मिरे, विलायची, नंतर दालचिनीचे 2 तुकडे घेतले, नंतर घेतलेले आहे आपण मोठी विलायची. आता हे सर्व मसाल्याचं साहित्य आहे ते आपण थोडंसं भाजून घेणार आहे 3 ते 4 मिनिटांपर्यंत. मसाले भाजत आहेत तोपर्यंत आपल्याला अर्धी वाटी काजू गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे 10 ते 12 मिनिटांपर्यंत. आता आपले हे मसालेसुद्धा भाजून झालेले आहेत. आपण मसाल्याची जाडसर पूड करून घेणार आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता आपण काजू भिजत घातलेले आहेत आणि आता आपण पनीर जे आहेत ते शालो फ्राय करून घेणार आहे. तर तुम्हाला एक माहिती आहे का की आपण जेव्हा हॉटेलमध्ये पनीरची भाजी खातो ना, तर तेव्हा त्या भाजीमधले पनीर जे आहेत ना खूप सॉफ्ट असतात आणि आपण जेव्हा घरी पनीर तळतो किंवा शालो फ्राय करतो तेव्हा ते पनीर थोडेसे असे रबरासारखे किंवा असे न तुटण्यासारखे बनतात. तर असं का होतं, तर याच्या मागचं जे कारण आहे यात आपण पुढे पाहूया. तर आता आपण काही पनीरचे तुकडे पण ठेवलेले आहेत. तर आता आपण पनीर शालो फ्राय पण करून घेत आहेत आणि आपण हे जे मसाले आहेत ते जाडसर मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत. आता आपले पनीर शालो फ्राय होईपर्यंत आपल्याला हे आपण भिजत घातलेले जे काजू आहेत आणि आपण काही पनीरचे तुकडे ठेवलेले आहेत तर ते मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. आपण ह्या भाजीमध्ये लसूण आणि कांद्याचा अजिबात वापर केलेला नाही. तर आता आपण हे काजू आणि पनीरची पेस्ट करून घेणार आहे. ही भाजी चवीला जर म्हणाल ना, इतकी अप्रतिम चव लागते, एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला जेवल्याचंच फील येईल ही भाजी जर खाल्ली तर. मी पण आज सुरुवातीलाच बनवली. मिस्टरांना थोडासा कलर वाटला याचा, व्हाईट कलरची भाजी बनवली, पण खाताना खूप आवडली. आता आपण हे शालो फ्राय केलेले पनीर जे आहेत ना, तर ते एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये टाकलेलं आहे गरम पाणी आणि थोडंसं मीठ. तर ही जी टिप आहे ना, तुम्ही पनीरची भाजी बनवताना कधी पण ही टिप्स फॉलो करा. तुमचे पनीर अजिबात असे रबरासारखे बनणार नाहीत. तर आता आपले पनीर एकदम सॉफ्ट बनतील. आता आपण दुसरी तयारी करून घेत आहेत. आपण घेतलेल्या आहेत 2 शिमला मिरच्या आणि 2 टोमॅटो. तर आता आपल्याला ह्याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे. शिमला मिरची आणि टोमॅटोचं आपल्याला आतमधल्या ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायच्या आणि त्याचे असे मोठे काप करून घ्यायचे, तुम्हाला जसे व्हिडिओमध्ये दिसत आहेत तसे. आता हे टोमॅटो आणि शिमला मिरची आपली कट करून झालेली आहे. आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत. तर त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तूप घातलेला आहे. त्यानंतर घातले तेजपत्त्याची पाने, 4 ते 5 उभ्या कट केलेल्या मिरच्या आणि 1 चमचा अद्रकची पेस्ट घातलेली आहे. ही भाजी तुम्ही एकदा जर बनवली ना, तुमच्या मुलांना आणि घरच्यांना एवढी आवडेल की तुम्हाला पुन्हा पुन्हा ही भाजी बनवण्यासाठी फरमाईश केली जाईल. आता आपली फोडणी व्यवस्थित परतत आहे. फोडणी परतली की आपण याच्यामध्ये घालणार आहोत काजू आणि पनीरची पेस्ट, जी की आपण मगाशी बनवून घेतली होती. तर ती आता आपण फोडणीत घातलेली आहे. तर फोडणीत घातल्या आपल्याला लगेच हलवत राहायचे आणि आपण आता तेच मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून टाकलेलं आहे. आता आणखीन एक सिक्रेट असा आहे, या पनीरच्या भाजीची आपल्याला चव वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी दही. आणि दही जे घालणार आहोत ते पूर्णपणे फेटलेलं पाहिजे, त्याच्यामध्ये अजिबात गाठी वगैरे शिल्लक नाही पाहिजे. तर आता हे दही घालताना आपल्याला थोडंसं दही घालत राहायचं म्हणजे ते फाटणार नाही. आता आपण बाजूच्या गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे 1 चमचाभर तूप आणि हे टोमॅटो आणि शिमला मिरची आपल्याला पूर्णपणे ते तेलामध्ये परतून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित मऊ शिजेपर्यंत परतत राहायची. आता आपण हे दही घातल्यानंतर घातलेले आहेत आपले पनीर आणि नंतर मगाशी आपण जो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला मसाला आहे तर तो घालायचा. एकदम युनिक चव आहे ह्या भाजीची. तुम्ही जर एकदा बनवली ना, खरंच पुन्हा बनवता. तर आता ह्याला एक छान शिवकुळी येत आहे.
बाजूला आपले टोमॅटो आणि शिमला मिरचीसुद्धा मऊ होत आहे. आता आपण भाजीमध्ये घातलेलं आहे दही, त्यामुळं आपल्याला 1 चमचाभर घालायची साखर घातलेली आहे, कारण दही आहे आणि आपल्या भाजीचा आंबट गोडपणा बॅलन्स झाला पाहिजे. तर आता घातलेलं आहे आपण अर्धा चमचा मीठ. आणि आता आपली ही टोमॅटो आणि शिमला मिरचीसुद्धा व्यवस्थित परतून झालेली आहे, मस्त मऊ शिजलेली आहे. आता आपण वरतून ती टोमॅटो आणि शिमला मिरची घालून घेतलेली आहे. आता फक्त 2 मिनिटांपर्यंत उकळी येऊ द्यायची. आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपला व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल, तर प्लीज आणखीनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुम्हीसुद्धा ही याकनी पनीरची भाजी नक्की ट्राय करा. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे. आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहेत. भाजीचा कलर एकदम शाही दिसत आहे की नाही खरंच. तर नक्की तुम्हीसुद्धा अशी भाजी ट्राय करा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपण भाजी सर्व केल्यानंतर आणखीन एक महत्त्वाची टिप्स राहिलेली आहे, ती म्हणजे आपण घालणार आहोत आता वरतून फ्रेश क्रीम आणि नंतरच आपण सर्व करणार आहोत. आता आपण घालत आहे फ्रेश क्रीम. तुम्ही जर फ्रेश क्रीम नाही घातली तरीही चालतं, पण त्याच्यामुळं जे आहे ना भाजीला खूप छान चव येते. थोडीशी फेटून घेतलेली आहे. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.